नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत की साडीला फॉल कशा पद्धतीने लावायचा. तर साडीला फॉल कशा पद्धतीने लावायचा ह्याच्यावरती तर बरेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत. तर आज मी काय विशेष सांगणार आहे, तर तुम्हाला वाटेल वेगळं असं काय आहे. तर बघू शकता ही कटवर्क डिझाईन असलेली साडी आहे. तर साडीचा कलर बघू शकता तुम्ही असा आहे. आणि जे हे काठ दिसत आहेत ना तुम्हाला, ते वर्क आहे. आणि इथे जे बघू शकता कटवर्क टाईप अशी फ्रिल टाईप अशी ही डिझाईन आहे. तर जर तुम्ही पिकोच्या मशीनवरती ह्याला फॉल लावला तर ते खूप खराब दिसेल, कारण ही कटवर्क डिझाईन असल्यामुळं त्याला त्याच पद्धतीनं व्यवस्थित फॉल लावणं गरजेचं आहे. आणि पिको जर झालं तर हे कटवर्क डिझाईन अशी आतल्या साईडला फोल्ड होऊ शकते आणि ते खूप खराब दिसू शकतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, खूप सोप्या ट्रिकने मी सांगणार आहे. तर तुम्हाला साध्या शिलाई मशीनवरती तुम्हाला फॉल लावून घ्यायचा आहे. तर खूप सोप्या खूप छान पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता जिथून आपण हे केलेलं आहे ना तिथं 10 इंच आपल्याला सोडून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही टेपनं मार्किंग करू शकता. तर बघू शकता आता इथून आपल्याला 10 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. तर इथे आपण मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथून फॉल लावायला सुरुवात करायची आहे. तर फॉल जो असतो ना तो व्यवस्थित तुम्ही धुवून वगैरे घ्या. तर मी आता धुवून इस्त्री करून घेतलेला आहे. पाण्यात 5 मिनटं ठेवा, वाळत घाला आणि वाळल्यानंतर तो व्यवस्थित साडीला लावून घ्या. तर जिथं आपण पदर खोतो ना तिथून, म्हणजे जिथून आपली आपली साईडला असते म्हणजे खोवून घेतो, त्या साईडनं आपल्याला इथून पूर्ण फॉल लावायला सुरुवात करायची आहे. तर फॉल कशा पद्धतीनं लावायचा, तर हा बघू शकता हा फॉल आहे. कॉटनचा शक्यतो वापरा, चांगल्या क्वालिटीचा वापरा. भारीतल्या जर साड्या असतील तर हलका फॉल वापरू नका. आणि आपल्याला 1/2 इंच असं फोल्ड करून घ्यायचं आहे आतल्या साईडला. आणि तो नंतर आपण टाके घालणार आहोत इथून. आणि असं इथून आपल्याला चालू करायचं आहे. बघू शकता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे फॉल लावायला. व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल मी धरलेला आहे व्यवस्थित. आणि बरोबर इथून आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आहे, व्यवस्थित करायचं आहे. आणि फॉल हा सरळ म्हणजे जशी शिलाई घालतो ना त्या पद्धतीनं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं आपल्याला फॉल लावायचा आहे. अगदी फिनिशिंग सहित फॉल लावता येतो आपल्याला साध्या शिलाई मशीनवर सुद्धा. आणि त्यासाठी आपल्याला हळूहळू असं दोन हे धरायचे, म्हणजे खालचं जे साडीचं काठ असतं ना तुम्हाला इथून दिसेल, मी जवळून कॅमेरा धरलेला आहे. तर इथून बघू शकता तुम्ही असं व्यवस्थित आलं पाहिजे. तर हा फॉल म्हणजे जे उलटी साईड असती ना ती आतल्या साईडला ढकलायची, म्हणजे फोल्ड असतो बघा तुम्ही 1/2 इंच बारीक फोल्ड असतो, 1/2 इंचापेक्षा पण जास्त. तो आत ठेवायचा आहे आणि व्यवस्थित प्लेन बाजू वरती धरायची आहे फॉलची. आणि अशा पद्धतीने सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे. अगदी सरळ टीप मारा. थोडी मीडियम टीप ठेवा, जास्त बारीक पण ठेवू नका, आकसल्यासारखी होती साडी. आणि जास्त मोठी पण टीप ठेवू नका की जेणेकरून उसवेल. तर मीडियम टीप ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर तुम्हाला दिसत असेल. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे बघू शकता इथे. तर थोडंसं आपलं इथं हे झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला दिसत असेल की कटवर्क साडी असल्यामुळं इथे कापड सोडलेलं आहे. तर ते कापड आपल्याला व्यवस्थितरित्या असं फोल्ड आपल्या साईडला करून घ्यायचं आहे. एवढंसंच फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि तिथून आपल्याला टीप मारायला सुरुवात करायची आहे परत. तर आता ही जी कटवर्क डिझाईन तुम्हाला दिसत आहे ना, तर बरोबर त्याच्या सोडायचं आहे थोडीशी डिझाईन. तुम्हाला दिसत असेल हे बघा. आता हे जो कटवर्क डिझाईन दिसते ना त्याच्या खालच्या साईडला आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आहे. कारण बरोबर कटवर्क डिझाईनवर घेऊ नका, कारण ती डिझाईन पूर्ण हे होऊन जाईल. म्हणजे डिझाईनच्या थोडंसं 1/2 इंच अंतर ठेवून तुम्ही टीप मारायला सुरुवात करा. तर बघू शकता. अशी पूर्ण साडीला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. थोडं शिस्तीत शिस्तीत सुरुवातीला जर तुम्ही लावत असाल तर थोडंसं हळूहळू फॉल लावा. कारण कुठंही जास्त कमी जास्त जर दोन्हीही एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणजे वरचा फॉल आणि खालची साडी जर एखादं खालचं निसटला पदर तर मग परत तुम्हाला डबल टीप मारावी लागेल. त्यासाठी फॉल लावताना थोडंसं शिस्तीत लावलं तर छानच होईल. तर अशा पद्धतीनं जर खाली वर्क असेल, टिकल्या असतील, स्टोन असतील
आणि थोडी डिझाईन असेल तर या पद्धतीनं तुम्ही फॉल लावा. जर पिकोच्या मशीनवर पिको फॉलच्या तुम्ही फॉल लावला तर ती डिझाईन वगैरे खराब होऊ शकते आणि त्याच्यावरून टीप आली तर ते चांगलं वाटणार नाही फिनिशिंग. त्यासाठी तुम्ही अशी जर साडी असेल तर तुम्ही साध्या शिलाई मशीनवरती फॉल नक्की लावू शकता. तुम्हाला पूर्ण फॉल लावून झाल्यानंतर दाखवते की फॉल आपला कसा व्यवस्थित फिनिशिंग सहित आलेला आहे. तर इथे आल्यानंतर थोडंसं लॉक करून घ्यायचं आहे, डबल टिप घ्यायची आहे आपल्याला. तर हे बघू शकता, हे अशा पद्धतीने मी फॉल लावलेला आहे. तुम्हाला पूर्ण दिसत असेल फॉल कसा लावलेला आहे तो. हे अशा पद्धतीनं हे दिसत असेल व्यवस्थित. हे बघा, अशी फॉल एवढासा 5 इंच सोडून मग तुम्हाला टीप मारून घ्यायची आहे, तरच तुमचा फॉल परफेक्ट आणि व्यवस्थित पद्धतीने लागणार आहे. आणि आता तुम्ही बघू शकता ह्या पण साईडला किती व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आहे. कुठंही झोळ नाही, ओढाओढ नाही. बघू शकता कुठं तुम्हाला खराब दिसते फिनिशिंग. अतिशय सुंदर आलेलं आहे. स्टार्टिंग करताना तुम्हाला दाखवते, इथे फोल्ड करून घ्यायचं आहे एक म्हणजे एक अर्धा इंच वगैरे. तिथून अशी टीप मारायला सुरुवात करायची आहे. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इथून बघू शकता किती व्यवस्थित आपला आलेला आहे. आणि जर कस्टमरनी तुम्हाला फॉल पिको फॉलच्या मशीनवर लावायला सांगितलं तर तुम्ही नक्कीच अशी कल्पना द्या की हा जो फॉल असतो ना, ही जी साडी असते ना, ह्याला तुम्ही शक्यतो आपण शिलाई मशीनवरती फॉल लावूया, म्हणजे फिनिशिंग जेणेकरून खूप सुंदर येतं. खूप कमी वेळेमध्ये खूप छान पद्धतीनं आणि फिनिशिंगसाठी आणि डिझाईन खराब होऊ नये असं जर वाटत असेल तर मैत्रिणींनो, साध्या शिलाई मशीनवरती नक्की तुम्ही अशा साड्यांना फॉल लावा. जर साडी प्लेन असेल, काठ प्लेन सरळच असतील तर तुम्ही नक्कीच पिको फॉलच्या मशीनवरती लावा. पण अशी जरी वगैरे डिझाईन असेल, टिकल्या असतील तर नक्कीच अशा पद्धतीनं साध्या शिलाई मशीनवरती तुम्ही फॉल लावू शकता. तर मैत्रिणींनो, ही फॉल लावण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.